हाय मैत्रिणींनो, ज्वारीचं दळण संपलं होतं. दळण करण्यासाठी मी, समर्थ आणि समर्थची आजी आम्ही एकत्र दळण करण्यासाठी निघालो आहे. जवळपास गिरणी नाही, तर थोड्याशा एक 1.5-2 किलोमीटर अंतरावर आम्हाला असं चालत जावं लागतं आणि मग दळप येतं. मग मी थोडा वेळ आणि समोरची आजी थोडा वेळ असं दळप घेत आम्ही रस्ता चालत चालत निघालो आहे. समर्थनेही थोडा वेळ दळप घेतलेला आहे आणि आम्ही दळण करून परत रिटर्न घरी येणार आहे. मळ्याच्या ठिकाणी हा असा प्रॉब्लेम येतोच, कारण बऱ्याच गोष्टी लांब लांबच्या ठिकाणी असल्यामुळे बायकांना लांब लांब असं चालत जावं लागतं. तर ती गोष्ट आपण पण एन्जॉय करूया म्हणून आम्ही एकत्र असं आलेलो आहे इकडे दळप घेऊन. तर आता दळप इथं ठेवायचं आहे. यांच्या घरी आटा चक्की आहे. तर इथं आम्ही दळण करायला येतो. इथं दळण झाल्यानंतर हे आमची भाऊकीच आहे. माझी चुलत सासूच लागते इथे. तर आम्ही आता यांच्या घरी आलेलो आहे. हे यांचं घर आहे. इथे कासार मामा आलेले आहेत बांगड्या भरण्यासाठी. कसं आहे, गावात जाण्यासाठी खूप लांब लांबचं ठिकाण असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी वस्तीवर वगैरे असे कासार लोक बोलवले जातात बांगड्या वगैरे भरायचे असतात आणि एकत्र सगळ्या बायका एका ठिकाणी येऊन बांगड्या भरतात. हा ग्रामीण भागातला असा नित्य नियम असतो. तर माझ्या सासूबाई पण इथं बसलेल्या आहेत आणि या आजी सासूबाई आहेत. एकत्र आम्ही इकडे बसलेलो आहे. बाहेर इथं सुंदर असं गुलाबाचं झाड लावलेलं आहे. त्यांच्या इथं खूप छान फुलं आलेले आहेत. या माझ्या आजी सासूबाई आहेत. या पण फार कष्टाळू आहेत. खूप काम करतात आणि सतत ॲक्टिव्ह असतात, कामात असतात नेहमी. आणि त्या आता बाहेर बसलेल्या आहेत. त्यांच्याशी मला थोड्याशा गप्पा मारायच्या आहेत. तर आपण आता त्यांच्याबरोबर गप्पा मारण्यासाठी म्हटलं थोडंसं आपण यांच्याबरोबर बसूया. आजी गडबडीनं निघाल्या होत्या. आजींना म्हटलं थोडा वेळ थांबा, आपण जराशा गप्पा मारू, म्हणून आजी बसल्या आणि थोड्याशा त्यांच्या नेहमीच्या आयुष्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्या मला सांगत होत्या आणि मधीच त्यांना लक्षात आलं मी व्हिडिओ करते म्हणून. त्यामुळे त्या मला म्हणाल्या व्हिडिओ करतेस का म्हणून, आणि त्यांनी व्यवस्थित पदर वगैरे घेतलेला आहे मैत्रिणींनो आणि त्या माझ्याशी बोलत आहेत. उन्हाळी सामान केलेलं आहे, शेवाळ्या तयार केलेल्या आहेत, उन्हात घातलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी त्या मला सांगायला लागलेल्या आहेत. तुमच्या शहरात काय असल्या गोष्टी नसतात, ग्रामीण भागात या गोष्टी आहेत. आम्ही हातावर शेवया करत होतो, तुम्ही कधी केलाय का हातावर शेवया? या सगळ्या गोष्टींची त्या चर्चा माझ्याशी करत होत्या आणि त्यांच्या दिवसभरात त्या काय काय करतात ते सांगत होत्या. आज वय वर्ष त्यांचं 80च्या पुढे आहे. तरीसुद्धा त्या ॲक्टिव्ह आहेत, बघू शकता. प्रत्येक गोष्ट हाताने मी शेवाळ्या करत होते, या सगळ्या गोष्टी त्या सांगायला लागलेल्या आहेत मला. आणि आता उन्हाळी सामान बऱ्यापैकी सगळं झालेलं आहे, वाळवून आता डब्यात भरायचं आहे. या सगळ्या गोष्टींची चर्चा झाल्यानंतर समर्थ आणि आरोही इथे बसलेले आहेत. दोघं गप्पा मारायला लागलेले आहेत. समर्थलाही खेळायला कोणतर भेटलेलं आहे, त्यामुळे तो खुश आहे आणि दोघंही एकत्र बसून गप्पा मारत बसलेले आहेत. ही आरोही आहे, समर्थची बहीणच लागते ती. थोड्याच वेळात त्या सासूबाई म्हणाल्या की चिंचा आहेत घेऊन जावा, म्हणून आम्ही त्यातल्या चिंचा व्यवस्थित ज्या आहेत खिडक्या वगैरे नसलेल्या काढून आम्ही व्यवस्थित भरून घ्यायला लागलेलो आहे. वर्षभरासाठी चिंच लागते, आमटीला किंवा भेळ वगैरे करायची असेल तर लागते चिंच, किंवा आपण पुरणपोळीचा स्वयंपाक केला तर कटाच्या आमटीला चिंच लागते, म्हणून वर्षभराच्या चिंचा उन्हाला वाळवून मीठ लावून आम्ही ठेवतो. आरोही इथं चिंचा गोळा करत असताना आलेली आहे आणि चिंच खाऊन तिचा चेहरा बघा कसा मस्त झालेला आहे. सगळ्या गोष्टी आवरून आम्ही आता घरी आलेलो आहे. संध्याकाळच्या स्वयंपाकाची आता तयारी करायची आहे मैत्रिणींनो. तोपर्यंत समर्थ आमचा दारात जे झाड आलेले आहे ते बघत होता. त्यातल्या एका रानचाफ्याला फूल आलेलं आहे. तर तो फूल मला दाखवायला लागलेला आहे आणि खूप सुंदर असं फूल आलेलं आहे. ते पांढरं शुभ्र, त्या हिरव्यागार पानांमध्ये पांढरं शुभ्र फूल सुंदर दिसत आहे मैत्रिणींनो. तर मैत्रिणींनो, भेटूया अशाच एखाद्या सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.